सकाळपासून उठली घरचे धनी दिसून नाही राहिले ग कारभारी सारखा आवाज येत आहे काहीतरी काम पडलं असेल जाऊन पाहतो कारभार शेतावरती चालले काय सांगू 1000 रुपये द्या ना घरी पैसे नाही 1000 रुपये का 2000 रुपये दिली शिवरात्रीचा सण आहे म्हणा का केलीस अहो मा खरी गोष्ट आहे माझी आठवणच विसरली हो किती विसर घोडी आहे हो एखादी वस्तू लागली तर पहिले चालू ठेवता तुम्ही माझी आठवण मी ऐकणार नाही तुमच्या घरी नांदायला आणि रायावर पाहिलं म्हटलं सुखी माझे घर सुखी शासनाच्या विरोधात जाऊ का हमारा एक आपला एकच मुलगा हो तरी ऐकत नाही दिवसभर खेळते शाळेची वेळ झाली तर त्याचा पाय घरी नाही जाऊन पा काय करू मायाची ममता तशीच असते एकदम डोक्यावर एकच पुतणा हेल्मेट झालाय काय करतात थांब त्याला शाळेची वेळ झाली तर जात नाही बोलून नाही राहिला खालच्या बोलण्यात गेला असं खेळाले कसा नाटक करून शाळेची वेळ उलट्या करून राहिला पोरगा लवकर याचे कपडे बदलून दे शाळेची तयारी कर हो पोट दुखते खेळायला नको जाऊ म्हणलं तरी पाय जागावर राहत नाही दिवसभर लंग लंग कुत्र्यासारखा फिरते ह्या कोण असा करते काय झालं मा सांग खेळायला कुठे गेलतास ते सांग वडाच्या झाडाकडे गेलो अहो मा वडाच्या झाडात गेला होता म्हणते वडाच्या झाडात गेला म्हणते वडाच्या झाडात गेलो होतो म्हणते काय राहते तिकडं गावातली रीत बरी नाही व वैद्वानाचा गाव झालाय सारे गावचे लोक जमते तो आपल्याला वडावर कोण राहते माहिती आहे कोण राहते वडावर चेहरा वेगळा दिसतो आता पुरा जलम झाला आता याला झोंबला रे
काही कमी झालं तर कसं होईल आपलं? याला एक काम करू. का करू? याला दवाखान्यात घेऊन जाऊ. नाही दवाखान्यात नाही न्यायचं. याला का घरात ठेवून नाही एक पोरला दवाखान्यात नाही का होईल? मग का करू ना? पॅरासिटामॉलच्या गोळ्या देतात झाला. एक काम करू आपण 5 दिवस झाले काय टेकरावर मातामा आली 10 दिवस या गावात 5 दिवस या गावात 15 दिवस या गावात राहते ते. मग काय करते ते? चला हो आपण मातामाईच्या दर्ग्यात जाऊ महापौरा दुरुस्त व्हायला हा वेगळाच खेळ दिसून राहिला. चालतो पाहते त्या म्हणण्याप्रमाणे. माझी इच्छा आहे हो हो लगेच बघतो लोक येतात. चला बरं माझ्या दर्ग्यात. चल चल चल. मेरी मैया मातामाय पाहणं झाईतली मातामाय हो तिच्या मंदिरात पा किती लोक आले किती पाय आले किती माणसं आले व अरे बापा 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 फायदा होते म्हणून एवढे लोक येतात झाडीतली माताबाई झाडीतली हो माताला माझी माय
हो. आपला नंबर केव्हा लागेल म्हणते मी. थांब मी पुजाऱ्याला कसं करायचं पहिला नंबर लावावं काही करावं. पुजारी बाबाजी हो बाबाजी म्हणावं बाबाजी. चला देवीच्या मंदिरामध्ये भक्त आले पाहिजे. बाबाजी नमस्कार जी. नमस्कार जी नमस्कार. बाबाजी तुम्हीच का पुजारी. हो मीच हो देवीच्या पुजारी. देवीच्या पुजारी हो का. हो बाबाजी भक्तगण लगीत आहेत. हो आहेत ना. महापोरका बाई बिमार आहे. पक्का बिमार आहे. हो का. हो महापोराचा पहिला नंबर लावता तुम्ही. आता नंबर लागण्याचा मुश्किल आहे. पक्का बिमार आहे म्हणतो तर मला 1000 रुपये देऊन ते फटलं तुझ्या पोराचा नंबर लावतो मी. म्हणजे तुम्ही भाड खायचा का. बापा छोटा पाण्याचा सवाल आहे बाबा. तुम्ही असा आमच्याच वरचे दिसता. पहिले होतो आता नव्हतं. तो गेला तर मी आता तिकडे त्याच्या राजकारण तुम्ही आ का. नाही त्याचा चेला म्हणून आहो मी. अच्छा ठीक आहे तुम्हाला 1500 रुपये देऊन दी पण महापोराचा पहिले नंबर लावून द्या. ठीक आहे आणा पोराला या. हो ए नंबर लागला बापूचा. बोलून जाशील माझे माग काय सांगू माझ्या जीवनाचे दुःख माझे मा. कोण्या भाड्याचा मळा गेला मा पोरात वैकी चालवलं भाड्यात. तुम्हाला काय मायचं मन दुखते तुम्हाला काय बापाचं मन कठोर राहते. माय समोर लढा लागते ते मायचं दर्ग्यात लवकर फायदा होते. दुःखी आहे म्हणतात कष्टी आहे म्हणतात यांचा फायदा होते म्हणतात. मग लढून जिका लागते. तुम्हाला काय माहिती माता काय झालं बालिके काय सांगू माझे मा. तुझ्या दरबारात आलो माझे मा. बापोराची तब्येत बरी जाईल. अरे बापा बालिके महापुराण ओळखी चालवलं त्या भाड्याचा सत्यानाश हो. त्याच्या रिटावर दिवा लोक सत्यानाश 32 दाताचा सराफ आहे माया. काही टेन्शन घ्यायचं नाही बालिके. नाही मग मला पेन्शन नाही भेटत. मी पेन्शन नाही घेत. मी काय म्हटलं बालिके. का म्हटलं माते तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसलं. माय भोकली आहे का. हो भोकली नाही माय असणार ध्यानस्थ आहे. महापोरा जवळ बसला तरी माझ्याजवळ बसव म्हणते भोकणी आहे का हे. हो ते ध्यानस्थ. ठीक आहे समजला. माता डोरे लावते तरी तिले सारा जग दिसते. माता डोरे लावते तर तिले सारा जग दिसते पण जवळचं नाही दिसत. माता हातात घे बालिके. तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे. हातात घे काय पोराच्या मागे पोराचा गिरा कुठं आहे सांग बालिके. काय झालं मग तुझ्या मुलाचा हात बघण्यापूर्वी हो तुला 50,000 रुपये खर्च येईल. अरे बापा रे का म्हणते बा. 50,000 रुपये खर्च येईल म्हणते बा. पहिले पैसे मागता. हो बापू दुरुस्त व्हायचा आहे. पहिले कसे देऊ मा पोरा दुरुस्त होईल का मा. सांग माते. जो बी माझ्या द्वार मध्ये आला तो कधी खाली हात गेला नाही. मी तुझ्या दरबारात आलो मी खाली हात जाणार नाही. ती आशीर्वाद पाहिजे मा येईल माडवाला गेला पाहिजे. मस्त वालाच्या शेंगा लागल्या पाहिजेत मा. मी सांग माते सांग. तुझ्या मुलाचा हात बघितलं. हो तुझ्या मुलाले माझ्या मुलाले तुझ्या मुलाले काय झालं मा सांग मा. त्या वडावरचा कवड्या जमला आहे. वडावरचा कवड्या जमला म्हणते. पाखरी बोलताय सांगत समजे नाही. हो खरोखर सांगते माय सती आहे सती. समोरचे विचार समोर तरी आम्ही आहे जगत जननी आहे. तिले डोळे लावते तर सारा जग दिसते. पा कसा दिसला वडावरचा कवड्या जमला म्हणते. तरी आहे सांग ना काक उपाय करायला लागेल सांग बालिके. सांग माते. मी जे वस्तू सांगितले ते वस्तू तुला आणून द्या लागेल. वस्तू आणून द्यावं लागते का. वस्तूही लागते. कोणत्या लागते विचार कर. कोणत्या लागते बालिके. लिस्ट बनव. लिस्ट बनवा मग नाही का लंबी लिस्ट असत. सांग माते काका लागते. पहिल्या लिस्ट सांग मा का लागते. 5 बकरे. एका सरी 5 बकरे म्हणते. 5 बकऱ्या बनते. महाशिवरात्रीचा दिवस आहे जास्त लागत. 5 बकरे सांग माझो. दुसरं लिस्ट सांग माते. 5 पांडा. बकरे म्हणल्यानंतर ठीक आहे. बकऱ्यासाठी 5 पाटाही लागतात. बापा बकऱ्या माग पाट जाईल की नाही बा. हो बकऱ्याचं गोण पाटायचं गोण एकच राहते ना. लिहिलेलं खेळ घ्या. माणसं पाहिजे
घुबड्याच्या आणि गुटूर गुटूर ऐकतात पण लिहित नाही लिहिले ना बा सांग मा ते काय लागते अजून तिसरली सांग मा काय पाहिजे 10 कोंबडे 10 कोंबडे म्हणते ओ बापा 10 कोंबडे बनते हो 10 कोंबडे लिहू का हो लिहा लिहिले 10 अजून काय लागते चौथली सांग मा काय पाहिजे 10 तलंगा कोंबड्यासाठी तलंगाई लागते बाप्पा शिवरात आहे ना वाट हो सगळे ह्या एवढ्या माणसाला परसाद परसाद वाटला पाहिजे की नाही हा परसाद पुरली पाहिजे मग एवढ्याने मटण भात खाऊन गेले पाहिजे माझ्या मंदिरातून कोणी उपाशी नाही जाय हो हो खरी मा परसाद भेटला पाहिजे सांग मा सांग अजून पाचवली सांग मा पोताभर नारळ हो पोताभर नारळ माझ्या मस्तकावर फोडावचे सत्याचा य हो हो तर लिहिलं तर खेळण्या हे लिहिले ना खेळण्या म्हणते त्याला ना वाटले खेळणार काय तुला या मोहम्मद देवसाने लागे त्या बोलसा असे तुमची जिंदगी सध्या कसा आहे ए बालिके काय झालं मा माझ्या मंदिरात झगडा करायचं नाही नाही मा झगडा नाही करत तोंड वाजवत होतो काय झालं सांग काय लागते सांग सातवली का पाहिजे मा पोताभर लिंबू काय जायचं तर काय लागतं तुला पोता काय होतं नाही तर चाल थोडी चोरपाट बरोबर आली ते चुरपाले तुम्ही सगळ्या फोडी चुरपाले ते इकडे बरा किलो भर राहता एका दिवशी सांगता सांग माझं काय आठवली सांग 1 किलो खारं हो 1 किलो खारं बाटी बनवायची आहे माहिती लिहा तर त्यांना बाबा लावला पैसे लावणार मी यावं हो मग पोरगा दुरुस्त होतं कोठेही पैसे कमावणं कुठे कमवतो एकटं जाईल मुलगा आहे, हो आपला नवली सांग मग 1 छोटा बदाम हो मा कोण हो एवढा सगळा सामान जास्त सांगितला एक छटाक बदाम म्हणजे काय एवढी काय ते बदाम ते बाहेर करणार आहे तुला बदाम कधी खाल्ली होती नाही बापा बापू झाला तो आली डिलिव्हरी झाली हो झाली सगळं मेवा मिठाई आणलं होतं त्या मायनं हो. आणलं होतं ना हो. मग ते 1 छटाक बदाम खाल्लीच नाही आणलं नाही तुला माहित कसं नाही काय सांगता बाय मायनं सारा मेवा मिठाई आणलं मी दवाखान्यात भरती होती तुमची मास्तर एमसून बसली सारा तिनंच खाल्लं काय सांगता व लंबाना करून सांगून राहिले टर्क सांग मग का पाहिजे होते दहावली सांग मा ते 5 लिटर मोवाची दारू हो मा. पुजाऱ्याला एक चुपचाप मध्ये एक देशीचा बंपर आणतो 5 लिटर मोहाची दारू काय लागते तर काय लागते मग 5 लिटर मोहाची दारू 5 लिटर मोवाची दारू माझ्या मंदिराच्या भोवताल गोमतेल शिपायला लागते बालिके मंदिराच्या भोवत्यात गोमित्र म्हणून शिपायला लागते मग ते मोहाची दारू म्हणून मंदिरामध्ये किडे किटकूर नाही राहिले शुद्धीकरण होते भक्तगण आले तर त्याने मोठा वास येते चांगला सुगंध वास वासीने एवढे परत असते सुगंध हा कोणता भोंसलो तर त्याचं करायचं त्याच्या मागे लागायचं तुला नुसता हलवत राहतो का हलवते तो असा तर डोळे बंद करता काय त्याचा हात नका पाहिजे नागा साधू का हा नागा साधू तुला काय करायचं नागा राहिला तर भोग राहिला मला एक गोष्ट सांगा याला एवढा दाढी आहे याच्या दाढीमध्ये उभा नसते नव्हत का तर तो का उभा मारून देतं का म्हणतो त्याच्या महाराज तुम्ही लिचिड सांगता तर कोणाने ए बालिके झालं मी तुला 5 लिंबू देते बालिके 5 लिंबू घे हे पत्री घे आपले 5 लिंबू घेतली मला 5 लिंबू दिले मग मायना आणि हे 5 लिंबू आपल्या मुलाच्या औषधा बाजूला ठेवायचं सकाळ संध्याकाळ ठेवीन का मा दोन्ही टाइम ठेवायचं हो तू जशी म्हणशी तशी बालिके सांग माते आता कान देऊन माझ्याकडे लक्ष ठेव कान देऊन लक्ष ठेवू मी जे वस्तू सांगेन हो आता माझ्याकडे लक्ष देऊन ठेव सांग मा सांग कोणती वस्तू सांगतेस मी तुला एक सिक्रेट गोष्ट सांगते त्या कोठी ठेवू आपल्या गुपित ठेवायचं अव तुला एक सिक्रेट गोष्ट सांगते ते आपल्या गुपित ठेव संबंध ते काय बोलत का म्हणलो मी अव आपल्या गुपित मध्ये ठेवायचं कोणत्या गुपित म्हणते तर सांग मा मी काय म्हणते बालिके काय म्हणतेस मा कोणत्या माणसाला आणि कोणत्या बायला सांगायचं नाही नाही वो मागावचं बा मोठा चुगल चोट्यात मी कोणा बाहेर प्रिया कोणा आई बापाची गोष्ट काढून देसी नाही सांगत नाही काय लेक खेकावत असत येते सांग मा मी काय म्हणते बालिके हो सांग तू मी आपल्या नवऱ्यासोबत हो सांग मा सांग तू हो आपल्या नवऱ्यासोबत हो 12 महिने 12 महिने झोपाचं नाही हो माय म्हणते ती पोरगा बरा होईल म्हणते व
चांगली गोष्ट आहे ना, बरोबर म्हणते तर 12 महिने आपल्या नवरा झोपाचं नाही म्हणते हो. म्हणजे तसं नाही हो, एका जागी नाही राहायचं असं म्हणते. एका जागी नाही राहायचं ना. मी उपाय सांगतो तुला. नाही मी सांगतो तुम्हाला. कोणता उपाय सांगता? मी सांगतो एका जागी काऊन नाही राहायचं म्हणते तर तू 12 महिन्यासाठी तू आपल्या माबापाच्या घरी चालली जा. नाही भाऊ, पोराची तब्येत खराब आहे, पोराला टाकून मी कशी जाऊ? एक काम करायचं, एक काम करायचा, मी झोपीन बेडरूम मध्ये, मी झोपीन बेडरूम मध्ये, तुम्ही झोप द्या संडासामध्ये. काय काय ना माझ्या दिवसासाठी एवढा करून घ्यायचा का होते काय? 3 रूम तो बघा एवढं मोठं आपलं. एका रूम मध्ये तू राहतो, एका रूम मध्ये मी राहील, तिच्यातल्या रूम मध्ये बापू राहील. हो ठीक आहे ठीक आहे, म्हणणं जमते जमते. पाहायला का माहिती, आशीर्वाद घ्या. बालिके आमच्या पुजारीकडे 50,000 रुपयाचा चेक दे. अरे बाबा, चेक नसीमा पैशाचे आहेत. पैसे म्हणलं भुलली भिले नाही, पैसे द्यावा लागतात. पैसे द्यावा लागते. पहा विचार करा, हो आपले जवळ 50,000 रुपये आहे तो, कसं करायचं हो? बापू दुरुस्त होते मग पैसे असे किती कमावून टाकू, कोणाच्या मजुरीला जाऊ? नाही का? बापू दुरुस्त झाला पाहिजे ना. पोरगा दुरुस्त तर कोणाच्या घरी कापूस येताले जाईल मग मी आणि पैसे जमवून टाकीन, काही हरकत नाही. पाहायला का नाही? डोळीनं पाया लागा लवकर. जय भोले. जय बाबा भोले. कमाएंगे गुरु तो खाएंगे चेक. जय माते. माझ्या मंदिरात रडत रडत गेली होती मा. कोणी येतात रडत रडत जाते, आता हसत जाते. तुला काय सांगितलं होतं? मटन बनवाले. मटन बनवला काय? बनवलं. मटन घ्यायचं, 10 रुपयाची आणि मस्त तगडेकरवर झोपायचं. चल पार्टी करू. चल लवकर. काय करू देवा, मायच्या दर्ग्यात गेली होती, मा पोराची तब्येत खूप खराब होती. मायनं आशीर्वाद दिला, मा पोराची तब्येत दुरुस्त झाली. आवाज देऊन पाहते, बाळा माझ्या लाडक्या बाळा, बाळा रे, हे रेवत्या रेवत्या रे, खाऊन मा सोन्या आवाज दिला रे. खाऊन रे संडासात होतास, खाऊन मा तब्येत दुरुस्त नाही झाली. अरे देवा, अरे कारभारी कारभारी, पोराची तब्येत अजून बिघडली व. पोराची तब्येत पाहणं अजून बिघडली, कसं माझ्या मंदिरात दुरुस्त होते म्हणा. हवं माझ्या मंदिरात गेली, 2 दिवस बरी राहिली, तब्येत जशी तशी लंका झाली, कसं करायचं? मला खूप भीती वाटत आहे. गेले पैसे पाण्यात सगळे पाण्यात. 50,000 आहे, 50,000 माहिती तेवढा दिले म्हणजे बापू दुरुस्त होते म्हणून. तर भीमा पूर्ण पैसे आराम लागायचा, तर भीमा पुरा पोटा बिमार पडून गेला. कसं करायचं आता? एक काम करू, आता दवाखान्यात जाऊ, आता डॉक्टरकडे. दवाखान्यात जाऊ. हो चला बा, पोरगा कसं करून राहिलं, मला खूप भीती वाटत आहे. चल लवकर. मंदिरात नाही दिसला सावळा दवाखान्यात का पागलखाना जावे मेंटल हॉस्पिटल म्हणून. ह्या चौकात काय थांबलीस तू? कोणी काय दवाखाना? ह्या चौकाच्या पाठीमागे आहे. तर मला माहित आहे का? मला माहित आहे, जाणार दवाखान्यात. चल लवकर. चला.
चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटते गेलं पाहिजे. साहेब नमस्कार. जी नमस्कार जी नमस्कार. साहेब पेशंट भरपूर आहे. हो आहेत ना. पोरगा खूप बिमार आहे. पक्का बिमार आहे. पक्का बिमार आहे. त्याचा पहिला नंबर लावतो साहेब. ठीक आहे आणा पोराले. होय नंबर लागला. खूप मुलाची तब्येत खराब आहे. याले तर लई ताप आहे बाबा. होती खूपच ताप. 8 दिवस झाले ती तब्येत बरी नाही. 8 दिवसापासून घेऊन आले तुम्ही आले. माझी लिंबू पाणी पाहिजे होती घरच्या घरी. बरं ठीक आहे ठीक आहे. श्वास घे बेटा श्वास. रे त्या तोंडात श्वास घे. घे मा. खायला मग सुदर्शन रे खेळायला जायचं तर माझा चांगला लागल. याले खालपर्यंत लई ताप आहे बाबा. अंगावर तापायची गुरुजी. बरं याले बेडवर घ्या मी इंजेक्शन देतो. इंजेक्शन घे रे इंजेक्शन घे मग चॉकोबार घेऊन देतो. डॉक्टर साहेब मला चुरपाच्या 2 गोळ्या दे मला. मग देतो बेटा पहिले इंजेक्शन. डॉक्टर साहेब चुरपावच्या 2 गोळ्या द्यायची असतील तर मग देतो गोळ्या देतो पहिले इंजेक्शन घे ताकदीची आहे. बापू घेऊन घे रे रेवत्या. नोय बेटा माणसाचा तो. घे मग 2 घेऊन देतो. 2 घेऊन देतो रे. 2 पाहिजे. 3 घेऊन देतो. हो बरा होती त्या पोरासंग खेळायला असेल रे. हे पोरं खेळते तर तू घरात झोपून राहते. साहेब त्याला बेडवर झोपा तुम्ही माझ्याकडे. होय बापाने खूप आराम करतो बेटा. बोला साहेब. साहेब तुमच्या मुलाची तब्येत बहुत सिरियस आहे. खूप सिरियस आहे. त्याला अपेंडिसचा त्रास आहे. अपेंडिसचा त्रास आहे. समजा याच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ऑपरेशन नाही केले हो. तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार साहेब. 2 दिवसात ऑपरेशन नाही केलं पोरगा हातात नाही लागत तर याला खर्च किती घेईल. ऑपरेशनचा खर्च 50,000 रुपये. 50,000 रुपये. थांब आम्ही 2 गोष्टी मा पत्नीसोबत बोलतो. तुम्ही पैशाची अरेंजमेंट करा मी ऑपरेशनची तयारी करतो. ठीक आहे. होय डॉक्टर साहेब का म्हणते. काय म्हणतात तो डॉक्टर साहेब. बापूला अपेंडिसचा त्रास आहे म्हणते. आपल्या मुलाला अपेंडिसचा त्रास आहे यावया. हो कसं करायचं मला खूप भीती वाटते. त्याचं 2 दिवसात ऑपरेशन करायला लागते म्हणते. 2 दिवसात ऑपरेशन. हो आपल्या मुलाचं. आणि 2 दिवसात ऑपरेशन नाही केलं तर पोरगा आपल्या हाती नाही लागत म्हणते. माझ्या मुलाचं ऑपरेशन नाही करायचं. मुलगा हातात नाही लागणार. हो किती खर्च सांगला डॉक्टर साहेबांनी. 50,000 रुपये खर्च सांगितला ऑपरेशनचा. 50,000 कसं करायचं हो. 50,000 रुपये होते तर मायच्या दर्ग्यात दान दिले. तुम्ही आपल्या बहिणीच्या घरी जा. तुमची बहीण श्रीमंत आहे. तुमचे जावई नोकरीवर आहे. त्यांच्याकडून 50,000 रुपये आणा. आपल्या मुलाचा विलाज होईल. जावं लवकर. बाईच्या घरी आलो घरी असेल आवाज पण होता. माझ्या भावाचा आवाज येत आहे. माझा भाऊ असं अचानक माझ्या घरी कसं काय आला. जाऊन बघते. दादा हे दादा तू असं अचानक माझ्या घरी कसं काय निघालास रे. काय सांगू तुमच्या तुला बाई ग. काय झालं सांग ना. रडू नको. लवकर लवकर सांग. शंकर गुरापुरे खेळायला गेला होता आणि अचानक तो पोट दुखते म्हणून घरी दौलत आला आणि
दौडत आल्यानंतर पत्नी माझी साधी फोडी. म्हटलं बापूचं पोट काऊन दुखते तर काही झालं असेल म्हणे मायच्या मंदिरात नेऊ म्हणे. मायच्या मंदिरात नेलं 50,000 रुपये खर्च केला. पोरगाची तब्येत दुरुस्त नाही झाली, पूर्ण पैसे पाण्यात गेले. नंतर डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर साहेबांनी सांगितलं 50,000 रुपयाचा खर्च ऑपरेशनचा. बापू म्हणे तुमचा 2 दिवसात जर ऑपरेशन केलं तर तुमचा बापू राहील म्हणे. माझा बापू माझ्या हातीला सांगितलं. अरे हो पण बापू दवाखान्यामध्ये तू माझ्याकडे कसा आलास? पैशाची गरज पडली तुझ्या 50,000 रुपये होते तर पाण्यात गेले. डॉक्टरला सांगितलं 50,000 रुपये ऑपरेशनचा खर्च आहे. काही बी कर 8 दिवसात तुला वापस करू दे, पण पैशाची गरज भागू दे. दादा तुला हेच वाटलं ना रे? तुझी बहीण खूप श्रीमंत आहे आणि मी माझ्या बहिणीच्या घरी गेले तर रिकाम्या हाताने येणार तुला असंच वाटलं ना दादा? दादा मग तुला आजपर्यंत मी माझे दुःख कधी सांगितलं आहे का दादा? मी कधीच तुला माझं दुःख सांगितलं नाही. अरे लहानाचं तुम्हाला मोठं केलं तर त्याच्या पोराप्रमाणे जपलं. अरे कधी तुम्हाला आई वडिलांची कमी भाषा दिलाच नाही दादा. तुला वाटलं माझ्या बहिणीला गरिबीचे दिवस पाहायला नाही मिळाले पाहिजे आणि म्हणून ते एका श्रीमंत मुलाशी माझं लग्न करून दिला दादा. पण दादा तुला मी कधीच सांगितलं नाही रे की एका झोपडीमध्ये तू माझ्या एका झोपडीतल्या गरीबाच्या मुलाशी माझं लग्न करून दिलं असेल तरी मी सुखी असते. पण एवढी श्रीमंती माझ्या कोणत्या कामाची नाही दादा. अरे ज्या घरात मला मान सन्मान नाही जिथे माझं जीवन एका मोल करण्यासारखं आहे दादा, ते घर माझ्या कोण्या कामाचं नाही रे दादा. आणि तो माणूस तर माझी कवडीची इज्जत करत नाही. पण दादा तू माझ्या घरापर्यंत आलास ना, थांब मी त्यांना फोन लावून पाहते. होऊ शकते रे त्याच्या मनाला बाजार फुटेल. थांब. हॅलो हॅलो अहो मी बोलते. बोल, तुला सांगितलं ना वारंवार फोन करायला म्हणून. वारंवार कधी केला? आजच केला फोन. कशाला गेलीस? मला खूप अर्जंट काम आहे. माझा भाऊ माझ्या घरी आला. बांधून देऊ का? माझा भाऊ तुमच्या मनाचा कधी भुकेल नव्हता आणि राहणार सुद्धा नाही हो. पण माझा भाऊ कधी नव्हता तुमच्या घरी आला. माझ्या बाच्याची तब्येत खूप खराब आहे. तुम्ही डॉक्टर नाहीये पण माझ्या बाचा दवाखान्यामध्ये भरती आहे. माझ्या बाच्याला 50,000 रुपयाची गरज आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात. माझा भाऊ तुमच्या घरी कधीच नाही आला. घरी कॅमेरे लावले, त्याला जर काय दिलेस ना तू आहे मी माझ्या सांगितलं ना दादा, एका दगडाला माझ्या पुढे बंद्या माणसाला माझ्या लाई म्हणतात. मी काय करू म्हणते? माझ्या घरी का बँक खोलली आहे का म्हणते? मी कुठून पैसा आणू म्हणते दादा? आता काय करू लागणार आहे? 2 दिवसापासून पोटात नाही एका टाइमचं जेवण मी अरे अरे दादा, अरे मी किती आभारी आहे दादा. तुला मला का नाही बोललास रे? तू कशाला मला लहानाचं मोठं केलंस दादा? अरे आई वडील नव्हते एवढ्या गरिबीचे दिवस बघितले. अरे अन्नाचा काम करू राहायचा नाही. एवढंच जेवण राहायचं तू मला आधी पोटभर जेवण द्यायचं. स्वतः उपाशी राहायचं. पण आज तुझी अभागी बाई तुला एक टाइमचं जेवण देऊ शकत नाही.
ठीक आहे, नको जेवण, नको देऊ पैसा, मी कुठे जाईल, कोणाकडून मी हात उसने करेन, माझ्या बापूचा जीव वाचेल, फक्त तो आपल्या जीवाची काळजी. ठीक आहे दादा, पण तू घरी जातेस दवाखान्यामध्ये शंकरची पप्पी घे. साहेब लोकांना नम्र विनंती आहे की टायमाकडे लक्ष असू द्या, टाइम भरपूर झालेला आहे. दादा तू शंकरची काळजी घे, त्याला काही होऊ नको देऊ रे दादा. काय सांगू बाई, सकाळची संध्याकाळ झाली, बहिणीच्या गावाला गेले, 50,000 बोलले, काय करू रे देवा, कसा दुःखाचा डोंगर कोसळला रे माझ्यावरती. घातल्यावर पडू जाय, गेले तर अजून ह्याचे. तुळशी माळ ही श्वासाची तुंडे धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची तुंडे धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची तुंडे धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची धाव विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासाची धाव विठ्ठला. झाला कासा विसर धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसर धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसर धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसर धाव विठ्ठला. विठ्ठला बाय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला बाय बाबा विठ्ठला, तुझे बाबा येतील मा शंकर, बाबा गेले मा तुझ्या हाताकडे. झालं रे, कसला रे, नाही रे शंकर, असं नको बोलू, मग असं नको बोलू रे, नको बोलू रे, नाही माझ्या अरे 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 ईश्वरा, सोडून दिया गेला. माझ्या फुला माझ्या फुला लक्ष्मी नको डोळवत काय करते शेवटी अपयश पत्राने आलं. जेवढं केलं तेवढं व्यर्थ गेलं. एक काम करू याची मोठमोठी करून टाकू. तू आपल्या जीवाला सावर मी आपल्या जीवाला सावर. यानंतर शाहीर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब हे आपल्या येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो.